थांब थांब मित्रा, मला तुझ्याशीच बोलायचं आहे. हो, तुझ्याशीच. तू मागचे 2 वर्ष ठरवतोयस की मला फॅट लॉस करायचा आहे, पण फॅट लॉस होत नाहीये. तू जिमचे पैसे भरतोयस, पण जिमला जात नाहीयेस. ठरवतोयस की घरी वर्कआउट करतो, पण घरी वर्कआउट होत नाही तुझा. टाइम नाही भेटत आहे. संध्याकाळी जातोस मित्रांसोबत, चायनीज खातोस, वडापाव खातोस. डिसिप्लिन कुठे आहे तुझ्या लाईफमध्ये? तूच ठरवलं होतंस ना की मला फॅट लॉस करायचं आहे. तुला नकोय का 20-25 वयामध्ये तुझी चांगली बॉडी झालेली? मला माहिती आहे तू नोकरीला जातोस, तू जॉब करतोस, तू कुठलं तरी काम करतोस आणि तुझी फॅमिलीचं टेक केअर करतोस. तुझं टेक केअर तुला स्वतःलाच करावं लागेल ना. वयाच्या 35-40व्या वर्षी बॉडी असणं वेगळं आणि वयाच्या 20-25व्या वर्षी बॉडी असणं वेगळं. त्यावेळी जर तू स्वतःच्या बॉडीवर वर्क केलंस आणि चांगला 5-6 महिने दिलेस डेडिकेशननी की मी स्वतःचा फॅट लॉस कमी करणार आहे, चांगली बॉडी बनवणार आहे, तर पुढे येऊन तू मला थँक्यू बोलशील, स्वतःला थँक्यू बोलशील की मी हा डिसिजन घेतला आजपासून फिट राहायचा. स्वतः जर आपण आपल्यावर वर्क नाही करणार तर दुसरं कोण नाही येणार आपल्यावर वर्क करायला. आणि तू हे करू शकतोस कारण देवाने तुझ्यावर एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी का दिलेल्या आहेत? कारण तू सगळ्या गोष्टी करू शकतोस. मग तू फिट पण राहू शकतोस, तू सगळं स्वतःचं घर पण सांभाळू शकतोस, स्वतःचा जॉब पण सांभाळू शकतोस. जा कमेंटमध्ये ली स्टार्ट म्हणून, आत्तापासून तुझी जर्नी स्टार्ट होते. जा मिररमध्ये एक फोटो काढ आणि आजपासून 3 ते 4 महिन्यानंतर तू परत ये, या सगळ्या गोष्टी करून परत ये आणि स्वतःचा फोटो काढ आणि बोल की मी हे करून दाखवलंय, माझ्या हिमतीवर करून दाखवलंय. आणि जर तुला कुठेही मदत लागली तर माझा पेज आहे, त्याच्यावर मी सगळे डिटेल्स हळूहळू टाकणार आहे. ऑलरेडी मी खूप साऱ्या व्हिडिओज बनवलेल्या आहेत. पण मी तुझा हात पकडून तुला जिम मध्ये नाही नेऊ शकत, मी तुझा हात पकडून तुझा वर्कआउट नाही करू शकत. ते तुलाच करावं लागणार आहे आणि तू हे करणार आहेस मला माहिती आहे. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि तिथे लिस्ट स्टार्ट आणि तुझी जर्नी स्टार्ट कर.